डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर ढोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर
एक विराईत डोंगरावरी नजर हाय तुझी कोलावरी एक विराईत डोंगरावरी नजर हाय तुझी कोलावरी एक विराईत डोंगरावरी नजर हाय तुझी कोलावरी एक विराईत निस्वार्थी सेवा आपल्या गावाची केली आहे. मग हनुमान कोळीवाडा असेल, उरण कोळीवाडा असेल, गव्हाण कोळीवाडा असेल किंवा बेलपाडा कोळीवाडा असेल, एकदा जोरदार टाळ्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा आनंदाचा दिवस आहे, चैतन्याचा दिवस आहे. जी निस्वार्थी आणि निस्वार्थी भावनेतून काम करत राहील. 17 वर्षाचा संघर्ष या ठिकाणी विजय होतो मित्रांनो. 17 वर्षाचा संघर्ष. आणि म्हणूनच या महाराष्ट्राला संघर्षाचा एक इतिहास आहे. असं म्हणतात की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमचा, अशी माणसं आपल्या सोबत आहेत. एका जोरदार टाळ्या या शुद्ध भावनेतून, ज्यांना निस्वार्थी भावनेतून काम केलेल्या आपल्या या मान्यवर पाहुण्यांसाठी. ही प्रेरणा, ही ऊर्जा, हा संघर्षाचा पाया आला कुठून? या महाराष्ट्राला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. त्या ऐतिहासिक परंपरेतून एकच गोष्ट शिकायला मिळते. पूर्वी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 10वीच्या पुस्तकामध्ये शिकवला जायचा. मग समाजकंटकांनी त्यावर थोडासा हातोडा मारला. मग तो 9वीच्या पुस्तकामध्ये आला, मग तो 8वीच्या पुस्तकामध्ये आणला, मग तो 7वीच्या पुस्तकामध्ये आणला. आणि किंबहुना समाजकंटकांनी इतका ऐदोस घातला की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 1 नव्हे 2 नव्हे 124 देशांमध्ये आजही शिकवला जातोय आणि शिकवला जाईल. कारण एक प्रेरणा स्तोत्र, ऊर्जा स्तोत्र आहे, जिथून सबंध जगाला एक विचारांची दिशा. जी महाराजांना त्रिवार अभिवादन करून कवी भूषण यांना सुंदर वाक्य लिहून ठेवलं. ते म्हणतात की इंद्रजमी जंब पर बारवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पौर बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस्र वाह पर राम द्विज राज है द्रावा द्रुमदंड पर चीता मृग झुंड पर भूषण विदंड पर जैसे मृगराज है तेज तमांस पर कानजिनी कंस पर तो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. हे कवी भूषण यांची वाक्य आजही आपल्या हृदयाला भिडून जातात आणि इतिहासामध्ये लिहिलं जाईल. हा ठोक या ठिकाणी वक्तव्य या ठिकाणी करावंसं वाटत आहे. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही या इतिहासाचे साक्षीदार आहोत. ती साक्ष देत ज्याने या ठिकाणी इतिहासाच्या या पुस्तकामध्ये आपल्या गावाचं, आपल्या समाज बांधवांचं नाव लिहिण्यासाठी ज्यानं योगदान दिलं, ते खऱ्या अर्थानं आदरणीय श्री अरुणजी शिवकर. हे जे संघर्ष झाले त्याला राजकीय पाठबळ होतं, परंतु इतिहासामध्ये पहिलं संघर्ष होतोय ज्याला राजकीय पाठबळ नाही, ज्याला एक समाजाचा, एक विचाराचा वारसा लाभलेला आहे. आणि तोच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना ज्यांनी काम केलंय त्यांच्यासाठी पुढच्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. ती विचारांची जीत, आपल्या मनातून अज्ञानाचा अंधकार दूर करणारी, तेजाचा प्रकाश टाकणारी, विजयाचा प्रकाश टाकणारी, संघर्षाचा प्रकाश टाकणारी, अध्यात्माचा प्रकाश टाकणारी, ती दीप पेटवण्यासाठी साहेबांना आणि आदरणीय श्री नंदकुमार पवार साहेबांना की आपल्या शुभ दिवा आहे, आपल्या समतेचा हा दिवा आहे, विचारांचा. दिव्या दिव्या दीपत्कार, दिव्याला पाहून नमस्कार या उक्तीप्रमाणे हा अखंड दिवा या गावामध्ये पेटत राहो, आपल्या घरामध्ये पेटत राहावा. त्या दिव्याबद्दल काय म्हणावं? विझलीस कधी जर विनाशितला निश्चित आहे, विझलीस कधी जर तू विनाशितला निश्चित आहे. अखंड ब्रह्मांडाला चेतवणारी साक्षात तू परमेश्वराचं रूप आहे.
अशा परमेश्वराच्या रूपाला या व्यासपीठावर प्रज्वलित केलं जातो आहे. आदरणीय श्री या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, प्रशासकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये मंत्रालयापर्यंत जाणारी ही पावलं आज 17 वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा राहिलाय. एका जोरदार टाळ्याने आपण त्याच्या कर्तृत्वाला सलाम देऊया. अखंड समान बाळगता ज्यानं ही विजयाची दारं आपल्यासाठी उघडली ते सगळ्यांचे लाडके मामा. आणि अर्थातच ती प्रेरणा अगदीच मंचकावर असणाऱ्या कुलावतांश राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज मच्छीमार बचाव कृती समिती आणि या समितीचा कृती समितीचा एकदा उभं राहून सगळ्या ठिकाणी लिहिला जाणार आणि अखंड मुलांच्या इतिहासामध्ये ही नावं अजरामर या ठिकाणी ठेवली जाणार. या टाळ्या साहेब तुमच्या एका दांडग्या इच्छाशक्तीच्या आहेत. कुणाच्याही मनामध्ये नसेल असा दिवस तुम्ही आज दाखविला. ज्या माणसांनी 2005 मेंबर मावल्यांना घेऊन ज्यावेळेस स्वराज्य संकल्पनेची शपथ घेतली त्यावेळेस इतका मोठा दिवस आपल्या आयुष्यामध्ये येईल हा कदाचित महाराष्ट्राला किंबहुना जगाला माहिती नसावा. तो इतिहास आज या ठिकाणी लिहिला जातोय. कारण इतिहासाची आणि संघर्षाची सुरुवात आपल्या खिशातून आपल्या पॉकेटातून 500 रुपयाची वर्गणी गोळा करून आपण उभी केली. तो इतिहास आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये आनंद उत्सवाची दारं उघडणारी आहे आणि म्हणूनच आज तो आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. खिशातून घेतलेले 500 रुपये या ठिकाणी सांगतायत की त्या 500 रुपयाचं कर्ज जे आहे ते कर्ज आमच्यावर आहे. त्या 500 रुपयाची कर्जाची परतफेड तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये समाज कार्यकर्त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया. सर्वांनी आसन ग्रहण करायचं आहे. या अतिथी माणसानं जीवन असं जगावं की जग जिंकल्यासारखं वाटलं पाहिजे आणि आपल्या समाज बांधवांसाठी आपल्या शरीरातील थोडंसं इतकी ताकद आगरी कोळी कयारी बांधवांच्या इच्छाशक्तीमध्ये आहे, आपल्या परंपरेमध्ये आहे. आणि म्हणून त्या परंपरेबद्दल एकच गोष्ट म्हणता येईल की मी आहे आगरी कोळी कयारी जातीचा, मी आहे आगरी कोळी कयारी जातीचा, अभिमान बाळगतो या महाराष्ट्राच्या मातीचा. अरे मुंबई आमची आण बाण शान, अरे मुंबई आमची आण बाण शान. आम्ही नाही झालो तिच्या सोबत कधी बेईमान, कारण मी आहे आगरी कोळी कयारी जातीचा, अभिमान बाळगतो या महाराष्ट्राच्या मातीचा. या महाराष्ट्रामध्ये आजही शेतकरी आत्महत्या करतायत, कित्येक अत्याचार होत आहेत. या आगरी कोळी कयारी बांधवांबद्दल एक गोष्ट म्हणावीशी वाटेल की आम्ही हुंडा मागणाऱ्याला आमच्या पोरी कधी देत नाही. हुंडा मागणाऱ्याला आमच्या पोरी कधी आम्ही देत नाही. कितीही संकट आली, कितीही बाधा आली तरी आमच्या मातीतील शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, कारण मी आहे आगरी कोळी कयारी जातीचा, अभिमान बाळगतो या महाराष्ट्राच्या मातीचा. या महाराष्ट्राच्या मातीतील अद्भुत संस्कृती जपणाऱ्या कान्होजी अंग्रेजी देखील या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. त्यात कोळी बांधवांची एक अद्भुत संस्कृती आणि अद्भुत संस्कृतीचा नजराना या ठिकाणी या मंचकावर अवतरेल. आपल्या संस्कृतीसाठी एकदा जोरदार टाळ्या.
अरे जरा हात लाव ना. झोमल्या तुला 15 वर्षा मुंज्या. मी गावाकडे हात लावायला बोलवलं होतं. कोणाला? ती पाठी उचलवायची होती ना. छे छे जमत नाही. एक वेळ मुलाची असती तर विचार केला असता. आता जातात तर घालू त्याच्या कमरेला आता. कमरेला लाटा. आला या बाता माराया. काय गं बांधू? आवडी भांडतस रे कोणला? हा कशासाठी भांडतस ग? आता काय करू? हा माझा नवरा. न काम करीत न धंदा. हा याचा आयुष्य चालू राहिला. माझं कैसं हो? तू कोणाला घाबरतस? मी आलोय. धीर देवाला धीर देवाला. अरे तू तरी कधी धीर देशील? आता तू बोलशील तर काय यायला धीर दे. अरे चांगल्या. हा? काय चाललंय तुला मगात बसलं? मी काय ऐशी तैशी नाही. जातीची कोलीन आहे कोलीन. हा? माझ्याकडे वाटलं तर एकेकाचे बारीक बारीक खंड्या करीन न लोणचा भरीन. पण माझ्या या नवऱ्याचा हिशोब चालू राहिला. तू माझा कैसा होवाचा? अगं तू करायला घाबरतस म्हणून सांगलं मी हाय नाही. चिटिंगल करायला येतात ऐशी. हा? आता जाता का घालू तुमच्या नंगोट्याला पेन? अरे नंगोट्याला नंगोटा बिल घालीन अरे तुझे फुल पॅन्टची कवर ते हाफ पॅन्ट कडला चड्डी करीन ना तर कालाचं नाही. चल लवकर जाऊ. माझ्या बायकोनी माझंच पैसे टाकून उरणशी फुल फेडायला काय रे चांगल्या? तू कणाला आवरा उदास? अगं उदास नको रे तर काय करू? अगं माझी बायको सुटले बाशिकाची सारखे मायरा जाते की परत देवाचं नावच नाही घ्यायचे. काय झालं? अरे सारखी मायरा जात नाही. सर सोन्यासारखा तुझी बायको तर चांदी सारखी. तुझी पूर्ण हिऱ्या मोठ्यासारखी.
क्षणाला लोकडासारखा. अरे लोकडासारखा नको येऊ तर काय करू हं? काय करू लोकडासारखा येऊ नको. अरे काय माझी बायको आहे ती सारखी सारखी माहेर जाते. काय तर रागत तसं तिचा आहे. काय झालं माहिती काय, एकदा मी चांदीला बघायला गेलो, तिला पसंत केली हं. तर तिच्या बापाचं सांगला मला हुंडा नको पण कलर टीव्ही दे. मी बोललो मला काय म्हणा पैसा अजाबात देऊ नको पण एक फिरीज दे. याचा राग तिने म्हणून धरला हा. आणि एकदा काय वकील करून मी आम्ही आलो. हा या हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता हा. ही जे दिली हिने काय नाव ठेवावं. काय घेतलं रे? नवरे नवरा माझा लय चांगला चांगल्या. नवरे नवरा माझा लय चांगला चांगल्या पण मी त्या जन्मापासून आता भिकमंग्या. ऐका रागले मला भिकमंग्या बोललं. मग तू काय केलं? मग काय केला. अरे आम्ही पण बापाला ठरवलं आपण पण मीटिंग जेवायची सभा करायची ना आपण पण एक एक नाव जेवायचं. माझी पाली मग जुने नाव सांगते बघ. माझी पाली आली आई कातल घेतला ना बोललो. तुमच्या आईला म्हशीचा घोळका तर तुमच्या आईला म्हशीचा घोळका. हे म्हशीचे घोळके माझी चांगली लावाल का. काय केलं तिने? अरे काय गेली रे रागाशी परत. चल आपण बँडबाजी शासनाला जाऊ चल. चल चल. हळदी सोहळे, लग्न सोहळे आणि आपल्याला एक वेगळे धडे दिले जातात की याच्या पलीकडे समाजाने पैसा ठेवला पाहिजे. शिकवण देणारा हा आपला एकमेव समाज आहे. आणि म्हणून आपल्या हळदी सोहळे, साखरपुडे सोहळे जरी मोठे असले तरी त्यातूनही आपल्या गावाला सादर केलं जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील आपल्याला मिळत राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. थोड्याच वेळानंतर 17 वर्षाचा जो संपूर्ण प्रवास राहिलेला आहे त्या 17 वर्षाच्या संपूर्ण प्रवासादरम्यान ज्या काही घटना, जी काही मेहनत, जे काही अनुभव यांना देखील विनंती आहे की आपण मंचकावर यावं. आदरणीय श्री कैलास एकनाथ कोळी, आदरणीय श्री गीतांजय साहू, सन्माननीय आदरणीय श्री गीतांजय साहू, खूप मोठं योगदान आपलं देखील राहिलेलं आहे. आपलं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. संस्कार दिलेले आहेत मात्र अंगामध्ये धावणारं जे रक्त आहे ते एकाच रंगाचं दिलंय आणि तो रक्त, तो विचार समाजासाठी असला पाहिजे. एकदा यांचं जर काम आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आजच्या घडीला समाज हा वेगळेपणा गेलाय. समाजाची फार मोठी दुरावस्था आहे. आधी संघर्ष करावा लागतोय आणि संघर्षाशिवाय यश नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे. आणि म्हणून एका पुण्याच्या कवीनं सुंदर वाक्य लिहून ठेवलं की कोला आला तर साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, ही धर्मदेवरे झुंडून सारे आलो, भिंती पळार त्यांच्या माणूस शोधतो मी. आज गर्दी यात्रा उत्सवामध्ये आहे, लग्न सराईमध्ये आहे, बस स्टॉपवर आहे, रेल्वे स्टेशनवर आहे, सगळीकडे गर्दी आहे. परंतु त्यातला जो माणूस आहे तो कुठेतरी हरवलाय आणि त्या हरवलेल्या माणसांना देखील शोधून आणण्याचं काम या अतिथींना केलेलं आहे. त्यांचं एका जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. त्यांच्याबद्दल एकच म्हणता येईल की गरिबाच्या डोक्यावरची मुळी होणं चांगलं, गरिबाच्या डोक्यावरची मुळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं, शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा देशासाठी बंदुकीची गोळी होणं चांगलं, शोभेसाठी भरजारी वस्त्र होण्यापेक्षा उघड्या माय लेकींच्या अंगावरची चोळी होणं चांगलं, गरिबाच्या डोक्यावरची मुळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं. ज्ञानासाठी समुद्राची बुडी होण्यापेक्षा, ज्ञानासाठी समुद्राची बुडी होण्यापेक्षा उंच उंच आकाशाची शिडी होणं चांगलं, नारळाच्या झाडाचे फळ होण्यापेक्षा कधी कधी गुलाबाची कळी होणं चांगलं, गरिबाच्या डोक्यावरची मुळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं. आणि शेवटचं वाक्य तुमच्या एकीसाठी की समाजामध्ये विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा, समाजामध्ये विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा घरोघरी समतेची गुढी होणं चांगलं, घरोघरी समतेची
पुढे होणं चांगलं, गरिबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं. हे सगळे फकीर आहेत, परंतु विचारांची गुढी त्यांच्या माध्यमातून आपल्या हनुमान कोळीवाडामध्ये, बेलपाडा गावामध्ये, गव्हाण गावामध्ये आणि उरण कोळीवाडामध्ये लागली आहे. याचं शाश्वत सत्य हे म्हणू शका. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. आणि पुढील नियोजित कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आजच्या ह्या विजयी मेळाव्या प्रसंगी आताच आपल्या अँकरिंग करणारे श्री पाटील साहेब यांनी खूप काही सांगितलंय आणि त्याची जी सांगण्याची कला त्यांनी जे वर्णन केलेली आहे ती लक्षात घेता आपण कुठपर्यंत आहोत याचा सगळ्यांनी विचार करून त्याच्याप्रमाणे आपण पुढील वाटचाल करायची आहे. आज हा 17 वर्षांनी खास्ता खाऊन ONGC, JNPT, सिडको, इतर प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय कार्यालय यांच्या बाबतीत आपण लढा दिला आणि त्या लढ्याला एक विजयश्री आपल्याला मिळालेली आहे आणि त्या विजयश्रीचा आनंदोत्सव या ठिकाणी आपण फार चांगल्या प्रकारे सुरुवात पण केलेली आहे आणि त्याचा एंड पण थोडक्यात सांगतो की JNPT, ONGC आणि सिडको ही खरं पाहिलं तर 3 महावादळ आहेत, चक्रीवादळ आहेत की ज्याच्यामध्ये जर कोणी आला तर तो विरघळून जातो, लपटून जातो, बुडतो. पण ह्या परवाच्या दिवशी आम्ही बसलो होतो तेव्हा रमेश साहेबांनी हे कोण बोलून गेले की आपली नाव ही किनाऱ्याला लागलेली आहे. ही नाव जर किनाऱ्याला लागली असेल तर त्याच्याकरता आपले जे कार्यकारी आहेत, रक्ताचं पाणी करणारे आहेत, खिशातला पैसा स्वतः कार्य करणारे आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या बाबतीत मला थोडस बोलावं लागतं की आपली ही नाव वादळात सापडली होती. त्याच्या बाबतीत 2 ओळी बोलतो. माना तूफान के आगे नहीं चलता जोर किसी का. माना तूफान के आगे नहीं चलता जोर किसी का. मौजों का दोष नहीं. तुफान आल्यानंतर लाटा उसळणारच हो, त्यांचा दोष काय. मौजों का दोष नहीं है, ये दोष है और किसी का. मझधार में नैया डूबे तो माझी पार लगाए. मझधार में नैया डूबे तो माझी पार लगाए. माझी जो नाम डुबोए उसे कौन बचाए. तर अशा प्रकारची ही नाव एवढ्या खास्ता खाऊन आपल्या ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी अंगाचं रक्ताचं पाणी केलंय, पैसा अडका कार्यकर्त्यांनी केला आहे आणि ते कार्य काय आहे त्याचं प्राथमिक मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवतो. कृपया थोडा वेळ झाला तरी चालेल, पण हे जे कार्य आहे ते सगळ्यांच्या कानावर पडलं पाहिजे आणि सगळ्यांनी कान टवकारून हे कार्य कसं पुढे आलं कसं नाही हे ऐकून घ्यावं ही सगळ्यांना आमच्यातर्फे मी विनंती करतो. बचाव कृती समितीचा 17 वर्षांचा लढा इतिहास. वर्ष 1 पारंपरिक पश्चिमा बचाव कृती समितीने गेली 17 वर्षे 1630 कुटुंबांसाठी लढा केलेला आहे. पण आज काय 1630 कुटुंबांकडून सभासद वर्गणी घेतलेली नाही. लढ्याच्या 10व्या वर्षी दिनांक 17/2/2015 रोजी NGT ने आदेश दिल्यानंतर अशीच हनुमान कोळीवाडा मंदिरात 4 कोळीवाड्यांची दिनांक 15/3/2010 रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या खर्चासाठी 1630 कुटुंबांनी प्रत्येकी 500 रुपये कर्ज दिलेलं आहे. त्यावेळी सर्वच कुटुंबांनी कर्ज दिलेलं नाही, पण काही कुटुंबांनी 500 रुपयाहून अधिक कर्ज दिलेलं आहे. ते बिनव्याजी घेतलेलं कर्ज परतफेड करणं बाकी आहे. पण सभासद वर्गणी अथवा 500 रुपये कर्ज देणारे आज फसवलेले पैसे खाते वगैरे अशा प्रकारे लोकांना भडकवा आहे. त्यांना समाजाने सडतोड उत्तर देऊन
जागेवरच रोखावं आणि समाजात फूट पाडू नका, ठणकावून सांगा. अशा प्रकारचा हा सुरुवातीपासूनचा लढा झालेला आहे. याच्या पुढचा वेळेअभावी मी वाचून दाखवत नाही आहे. याच्या पुढचा पुढील कार्यक्रम आहे तो आपण चालू. पाडा फार मोठा आहे. इतकी पानं वाचायची, इतका समोर आणायचं तर आपल्याला 1 तासाहून अधिक वेळ लागेल. मग आपण काय केलं, प्रत्येकाला पत्रकं दिलेली आहेत. अवश्य 1 तास काढून घरामध्ये वेळ काढून आपण ती पत्रकं वाचावीत, जेणेकरून 17 वर्ष आपल्या गावांना, आपल्या समाजाला आणि आपल्या समाजासमवेत असणाऱ्या या माणसांनी काय काम केलेलं आहे ते आपल्याला निश्चितपणे कळणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी प्रास्ताविक मनोगत आवडलं असेल तर आपल्या साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करूया. मला वाटते 17 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये साहेबांनी कधी पुष्पगुच्छ स्वीकारला नसावा, पण आज ती वेळ आहे ज्यामध्ये सुगंध आहे, ज्यामध्ये आनंद आहे, ज्यामध्ये रंग आहे. ते रंग त्यांच्या आयुष्यामध्ये उधळले गेले पाहिजेत, तो सुगंध त्यांच्या आयुष्यामध्ये दरवळला गेला पाहिजे. आणि अशाच माध्यमातून त्यानं आदिवासी वाड्यांमध्ये देखील शेकडो एकर आदिवासी बांधवांना जमीन मिळवून दिली. अशीच कामं त्यांच्या हातून घडत राहो या शुभेच्छा देण्यासाठी मी या मंचावरून सन्माननीय संयोजकांना विनंती करतो. या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी ज्या ठिकाणी आपल्या आगरी कोळी कराडी बांधवांची ही उबदार टोपी त्यांना परिधान केली जात आहे. आई एकवीरेचा आशीर्वाद त्यांना दिला जातो आहे आणि गोड पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातो आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचा सन्मान करूया. आदरणीय श्री दिलीप पांडुरंग कोळी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. त्यांच्या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा सन्मान या ठिकाणी कर्तृत्वाचा आहे. त्यानंतर या व्यक्तींबद्दल या व्यक्तीचा विशेष सन्मान आहे. नेहमी सामाजिक कार्याचा भार आपल्या डोक्यावर घेऊन नेहमी रंजल्या तसेच आपल्या समाजातील लहान थोर मोठ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा एक फळ बांधला होता. जसं शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी आपला स्वराज्य स्थापन व्हावा ही जिजाऊंची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जसे आदिवासी तसेच आपले रंजले गांजलेले यांना सोबत घेऊन जे स्वराज्याचं तोरण बांधण्याचा प्रयत्न केला होता, त्याच पद्धतीने आपले श्री पुढील सन्मानित व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या समाजातील जे लहान थोर मोठे ज्यांना काही लोकांनी वेडे म्हणजे ह्या जो व्यक्ती आपल्या समाजासाठी जो कार्य करतो, आपल्या रंजल्या गंजलेल्या आपल्या लहान थोर कोळी बांधवांना पारंपरिक मच्छीमारांना न्याय देण्यासाठी जे आपली पावले शासन दरबारी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये घालवत होते, त्या व्यक्तिमत्वाला कित्येक लोकांनी हा वेडा आहे आणि ह्या वेड्याच्या पाठी किती लोक मूर्खासारखी पळत असतात. हे व्यक्तिमत्व 2000 साली जेव्हा जैन पिढीचा विस्तार या परिसरामध्ये होत होता, आपली जी खाजण जमीन आहे ती खाजण जमीन जैन पिढीच्या विस्तारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जी व्यापली जात होती, घेतली जात होती, त्यानंतर त्या व्यक्तिमत्वाला आपल्या मच्छीमारांची चिंता भासली आणि हे व्यक्तिमत्व आपल्या कोळी बांधवांचं नुकसान होऊ नये ह्या आकसापोटी त्यांचं नुकसान भरपाई देण्यासाठी 2005 साली पारंपरिक मच्छीमार कृती समितीची स्थापना करून आपल्या रंजल्या गांजलेल्या सर्व मच्छीमार बांधवांना त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी कोर्ट कचेऱ्या तसंच विविध प्रकारचे जे शासकीय कार्यालय होते त्या कार्यालयावर आपले म्हणणं ते तोंडी असतील किंवा लेखी असतील स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचे काम करत होते. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी मी श्री अरुण शिवकर साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या पारंपरिक मच्छीमार कृती समितीचे सदस्य श्री रमेश भास्कर कोल्ही यांचा सन्मान श्री अरुण शिवकर साहेब यांनी करावा.
अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आहे आणि आपण केलेलं कार्य इतकं फार मोठं आहे की या टाळ्या देखील आपल्या कर्तृत्वापुढे कमी पडतील. खूप मन या ठिकाणी भरून येत असावं की आपण प्रामाणिकपणे जी मेहनत जी कसरत केलेली आहे त्याचं फळ केवळ तुमच्या परिवाराला नव्हे तर 4 गावांच्या माझ्या कोळी बांधवांना मिळणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या बांधवांसाठी. तसेच पुढील सन्मानित जे आपलं खेळकर वय असतं त्या खेळकर वयात आपल्या समाजासाठी कार्य करण्याची ज्यांना संधी मिळाली, ही संधी वाया जाऊ नये यासाठी आपल्यातीलच एक 20-22 वर्षाची कोवळ्या वयातील पोरगी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करत होती. तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळावं, तुम्हाला तुमचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी रात्री 1:30-2 वाजता ही आपल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते. थोडक्यात सांगायचं तर काही कोर्ट कचेऱ्यांमध्ये न्यायालयीन व्यवहारामध्ये इंग्रजी भाषेचा वापर होत असतो आणि या इंग्रजी भाषेचा वापर आपल्या काही सदस्यांना थोडासा कुठेतरी समस्या निर्माण करत होता. तर त्या इंग्रजी भाषेचा वापर आपल्या प्रकरणामध्ये आपल्या कुठल्या तरी नुकसान भरपाईमध्ये बाधा येऊ नये यासाठी श्री रमेश भास्कर कोळी यांची कन्या जी आपल्या प्रकरणांना इंग्रजी भाषेतून मराठी भाषेमध्ये, मराठी भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये दुभाषिकाची कामगिरी पार पाडत होती. थोडक्यात जेव्हा NGT मध्ये केस चालत होती, हरित लवाद पुणे या इथे कार्य चालू असताना थोडक्यात काही व्यवहार हा इंग्रजी भाषेमध्ये होत होता. हा इंग्रजी भाषेतला व्यवहार आपल्यातील सदस्यांना समजणं थोडंसं मुश्किल जात होतं. त्यावेळी ही व्यक्ती प्रत्येक वेळी आपल्या सदस्यांना सांगत होते, आपल्या कार्यकारी संचालकांना सांगत होते की हे बघा इथे कुठेतरी थोडंसं चुकीचं होतंय, त्यांना तुम्ही थांबवा. हे जर याच पद्धतीने पुढची जर त्यांची प्रोसिडिंग चालू ठेवली तर कदाचित आपल्या प्रकारात तर 20 आणि 22 वर्षाच्या वयामध्ये माणूस स्वतःच्या मौजमध्ये मुश्किल असतो. त्या वयामध्ये स्वतःला कुठेतरी हिंडण्या फिरण्यामध्ये बागडण्यामध्ये घालत असत. पण हे व्यक्तिमत्व तुमच्यासाठी पुणे, मुंबई किंबहुना राज्यस्तरीय स्तरावरही जाऊन तुमच्यासाठी त्यांचा एक अमूल्य वेळ खर्च करत होती. अशाच व्यक्तिमत्वासाठी आपण आज आपली समाजाची एक कोली टोपी तसेच पुष्पगुच्छ यांचा अर्पण करून त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्मान करावा. ही आहे महाराष्ट्राची अहिल्या, ही आहे महाराष्ट्राची सावित्री आणि हीच झाशी आणि ही जिजाऊ. एका लेखीचा सन्मान होतो, एका जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. आपल्या प्रगल्भ बुद्धीतून, आपल्या कल्पक बुद्धीतून शिक्षणाचा पाया समाजाला विकासाच्या दिशेनं कसा घेऊन जातो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या संविधानातून दिलंय आणि त्याच संविधानाचा वापर करणारी ही आपली कन्या, तिकडे एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण कौतुक करूया. पुढील सन्मान आदरणीय श्री कैलास एकनाथ कोळी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. आदरणीय श्री रमेश भास्कर कोळी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. आदरणीय श्री कैलास एकनाथ कोळी आपल्या या आंदोलनाचे आणखी एक शिलेदार आहेत. एका जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करू. प्रेमाचं, आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातो आहे. आपण त्यांचं कौतुक करूया. पुढील सन्मान आदरणीय श्री लक्ष्मण शंकर कोळी. सोनं आजही तितकंच आहे आणि म्हणून जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. खर तर लुंगीमध्ये असणाऱ्या किंवा या वेशभूषेमध्ये असणाऱ्या माणसांना अनपढ समजलं जातं, पण करू शकतात. आज हे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवलंय. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं या ठिकाणी कौतुक करूया. महत्व असणार जसं की श्री रामा सोबतीला श्री लक्ष्मणांची साथ होती, त्याचतर्फे श्री कृष्णाच्या सोबतीला बलरामाची साथ होती.
हे जे आपल्या पारंपरिक मच्छीमारांचं जे काही नुकसान होतं, या नुकसानीला ना रक्ताचा ना न्याताचा, पण रमेश भास्कर कोली व रामदास जनार्दन कोली यांच्या सोबतीला सोबत देऊन कोणताही स्वार्थ मनात न ठेवता, किंबहुना त्यांना कित्येकशा वेगवेगळ्या कंपनी मार्फत ऑफर सुद्धा आली होती, तरीही रमेश भास्कर कोहली व रामदास जनार्दन कोहली यांच्या सोबत सुरुवातीपासून 2005 पासून आजतागायत 17 वर्ष कोणतीही निस्वार्थी भावना न ठेवता आपल्या कामास प्रारंभ करून आजपर्यंत त्या कामाचा उल्लेखनीय काम करणारे आपले आवडते श्री दिलीप पांडुरंग कोहली यांचा सन्मान करण्यासाठी मी अरुण शिवकर साहेब यांना विनंती करेल की श्री अरुण शिवकर साहेब यांनी दिलीप पांडुरंग कोहली यांचा सन्मान करावा. आपल्या पारंपरिक मच्छीमारांना त्यांचा न्याय हक्क हा मिळावा याच्यासाठी आपल्या विहिरीचं पाणी आपलं माणसाचं प्रतिबिंब दाखवतं. त्याच पद्धतीनं मंचकावर उपस्थित माणसाचं जे हृदय आहे, ज्यामध्ये कोणीही सहजतेनं डोकावं आणि स्वतःचं प्रतिबिंब ओळखावं, इतकं सहज नेतृत्व आपल्याला लाभलंय. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांच्या या ठिकाणी कौतुक करूया. पुढील सन्मान श्री ॲडव्होकेट श्री गोपीनाथजी पाटील यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि सन्मान देण्यासाठी आदरणीय श्री नंदकुमार पवार साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री ॲडव्होकेट गोपीनाथजी पाटील साहेबांचा सन्मान करावा होता. आणि सनद घेतल्यानंतर, वकिली स्वीकारल्यानंतर आपल्या पेनाची जादू आपल्या कागदावर उमटवली आणि या संबंध लढ्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला असे आपले सर्वांचे कायदेशीर सल्लागार आदरणीय श्री ॲडव्होकेट गोपीनाथजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. म्हटलं की त्यांच्या विरुद्ध कोणतीही जर तुम्ही चुकीची नाही म्हणताना त्यांच्या विरुद्ध जर कोणती पावले म्हटली तर तुम्हाला आमिष हे येणार आणि त्या आमिषाला कित्येक जण बळी पडत असतात. अशा कित्येकशा आमिषांना बळी न पडणारे श्री रमेश भास्कर कोहली त्यांनाही तुम्हालाही सांगावं आवडेल की त्यांना सुद्धा जेव्हा एनजीटी कोर्ट मध्ये केस चालू होती, त्यावेळी पुणे येथे केस चालू होती, तेव्हा JNPT, ONGC, सिडको आणि NMCS कोर्टाच्या दिवशी काही तास अगोदर येत असत आणि यांना गपचूप बोलावून बाजूला घेऊन बोलायचे, जरा तुमच्या सोबत आमचा 2 मिनिटांचं काम आहे, तुम्ही या. आणि तिथे बोलावल्यानंतर ते त्याला गाडीची डिकी उघडत आणि उघडलेल्या गाडीच्या डिकीमध्ये करोडो रुपये रोख रक्कम स्वरूपात असायची. ह्या रोख रकमेचा तुम्ही वापर तुम्ही घ्या आणि ही कोर्टाची पायरी चढू नका, हे कंपन्यांचं त्यांच्यासाठी एक आमिष असायचं. पण रमेश भास्कर कोहली यांचं नेहमी सांगणं असायचं, ही जी रक्कम तुम्ही घेऊन आलात ती रक्कम आणली तशी घेऊन जा, कारण मी नंगवा आलेलो आहे, मी नंगवा जाणार, मी काही घेऊन जाणार नाहीये. हे जे आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्यासोबत माझ्या सर्व कोहली बांधवांना, जे माझ्या या कोर्टामध्ये 1630 बांधव आले त्या सर्वांना द्या. आता ते रमेश भास्कर कोहली आमिषाला बळी पडत नाहीत. म्हणून एखाद्या पुरुषाची कमजोरी म्हटलं जातं की त्याचे घर, त्याचा परिवार, त्याचा संगत, म्हणजे आपण म्हणूया की त्यांची बाईक. आता ते आमिषाला बळी पडत नाहीत म्हणून विविध कंपन्यांकडून त्यांच्या सौभाग्यवती सौ उज्ज्वला रमेश कोहली यांना सुद्धा दागदागिन्यांची ऑफर येत होती. दागदागिने तुम्ही किती बोला, तुम्हाला किती 50 तोले हवे की 100 तोले हवे, तेवढे दागदागिने आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. फक्त तुमचे जे यजमान आहेत त्या यजमानांना हे सर्व प्रकरण बंद करायला लावा. या सर्व आमिषाला आपले जर यजमान बळी पडले नाही तर आम्ही बळी का पडायचं, ही त्यांची सुद्धा एक भूमिका होती. याच निमित्त आपल्या गावातील बचत गट, महिला बचत गट, महिला मंडळ यांना सुद्धा श्री रमेश भास्कर कोहली व सौभाग्यवती उज्ज्वला भास्कर कोहली यांचा एक विशेष असा सत्कार इथे पूर्ण करायचा आहे. तरी उज्ज्वला भास्कर कोहली आणि चुकी असावी, उज्ज्वला रमेश कोहली व रमेश भास्कर कोहली यांनी व्यासपीठावर येऊन तुमच्यासाठी दिलेला जो सन्मान आहे तो सन्मान स्वीकारा अशी तुम्हाला विनंती असेल. उज्ज्वला असं म्हणतात की अभिमान नसावा, पण काही गोष्टींचा अभिमान असावा. असं म्हणजे आता जेव्हा जेव्हा तुम्ही हात माराल तेव्हा आम्ही महिला सतत तुमच्या बरोबर आहोत. कारण का घरात अनेक वर्ष काढले आम्ही, पण घरातच राहिलो, पण तुमच्या संगतीत येऊन आम्ही तहसीलदार नका सांगू, कलेक्टर नका सांगू, मंत्रालय नका सांगू, सर्वांच्या पायऱ्या चढलो.
तुमच्या सोबत राहिलेले आहे तशाच आम्ही बाकीच्या महिलाही तुमच्या सोबत राहू हे तुम्हाला आमच्याकडनं मनापासून आश्वासन आहे. आपल्या समाजाची ओळख दाग दागिने मिरवणे ही दाखविली गेली आहे. त्या ठिकाणी कौतुक करूया. निस्वार्थी भावनेनं केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचते. तुम्ही केलेलं कार्य हे परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचलंय आणि परमेश्वरानं ही माणसं तुमच्या सोबतीला ठेवलेली आहेत, जी माणसं जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी देत आहेत. खूप खूप धन्यवाद.